तर नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार मॅथ्सच्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपला गणित हा विषय बघत आहोत आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपण सरळ रूप देणे हा टॉपिक ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. सरळ रूप देणे, राईट. आता आपल्याला बघायची आहे डिजिट रूट पद्धत. सरळ रूप देण्यामध्ये डिजिट रूट पद्धत ही खूप इंटरेस्टिंग आणि शॉर्ट ट्रिक मेथड आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचं जे उत्तर आहे ते फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंद 10 ते 20 सेकंदामध्ये 30 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येईल. यासाठी मित्रांनो ही पद्धत आहे. याचा पार्ट नंबर 1 आपण आज बघणार आहोत. ही जी मेथड आहे मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्या चॅप्टरमध्ये, गणिताच्या सर्व चॅप्टरमध्ये तुम्हाला ही मेथड उपयोगाला येणार आहे. फक्त सिम्प्लिफिकेशन मध्ये नाहीये, सगळ्या चॅप्टरला. मग सरासरी असो, नफा तोटा असो, बरोबर, शेकडेवारी असो, अजून कोणते जे पण आपले गणिताचे टॉपिक आहेत ना, त्या सगळ्या टॉपिक मध्ये तुम्हाला ही मेथड उपयोगाला येणार आहे. त्यामुळे ही मेथड आपण एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांनी हेडिंग द्यायचंय डिजिट रूट मेथड. डिजिट रूट म्हणजेच डिजिट रूट पद्धत. डिजिट रूट मेथड म्हणजेच डिजिट रूट पद्धत येणार आहे. चला जायचं पुढं. सर्वांनी लिहून घेतला असेल डिजिट रूट मेथड किंवा डिजिट रूट पद्धत. आता याचे काही नियम आहेत. आधी सर्वांनी हे नियम काळजीपूर्वक ऐकून घ्यायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे आणि लिहून घ्यायचे, राईट. कारण हे अगदी महत्वाचे आणि खूप महत्वाचे नियम आहेत. ठीक आहे. नियम व्यवस्थित ऐकून घ्यायचे. डिजिट रूटचे नियम काय आहेत? ठीक आहे. डिजिट रूट पद्धत सर्वांनी नाव दिलं असेल. ठीक आहे. आता सर्वांनी नियम ऐकून घ्यायचे. पहिला नियम आहे मित्रांनो, कोणत्याही संख्येचा डिजिट रूट, कोणत्याही, व्यवस्थित लिहून देतोय मी, कोणत्याही संख्येचा संख्येचा डिजिट रूट डिजिट रूट डिजिट 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 कोणत्याही संख्येचा डिजिट रूट हा नेहमी एक अंकी धन संख्या असावा. एक अंकी कोणती? धन संख्या असावा. आता एक अंकी धन संख्या म्हणजे बघा, मी म्हटलं एक, तर एकचा डिजिट रूट हा एकच येईल. मित्रांनो नियम नीट समजून घ्या. एकचा डिजिट रूट हा एकच येईल. मी म्हटलं दोन, दोनचा डिजिट रूट हा दोनच येईल. मी म्हटलं तीन, तीनचा डिजिट रूट तीनच येईल. मी म्हटलं चार, चारचा डिजिट रूट चारच येईल. ठीक आहे. याच प्रकारे पुढे जर मी गेलो 9 पर्यंत, तर नऊचा डिजिट रूट हा 9च येईल. ठीक आहे. 9 नंतर मी घेणार 10, तर 10ला मी काय करणार, 1 अधिक 0 म्हणजे 1, म्हणजे 10चा जो डिजिट रूट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो 1 येईल. ठीक आहे. मी म्हटलं 11, 11चा डिजिट रूट काय येईल, 1 अधिक 1 बरोबर 2 येईल. मी म्हटलं 12, 12चा डिजिट रूट 1 अधिक 2 बरोबर 3. मी म्हटलं 17, 17चा डिजिट रूट 1 अधिक 7, 1 अधिक 7 बरोबर 8. मी म्हटलं 1 5 2 3, डिजिट रूट काय येईल, 1 अधिक 5 अधिक 2 अधिक 3, किती येतं, 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. 11ला परत काय लिहिणार मी, 1 अधिक 1 बरोबर 2 लिहिणार. म्हणजे 1 5 2 3चा जो डिजिट रूट आहे तर तो 2 आला. मी म्हटलं 2 7 5 4, डिजिट रूट काय येईल सांगा बरं, 2 अधिक 7 9, 9 अधिक 5 14, 14 अधिक 4 18 झाली. 18ला परत एक अंकी संख्या, 1 अधिक 8, 1 अधिक 8 बरोबर 9. म्हणजे याचा जो डिजिट रूट आहे तो 9 येईल. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, हा नियम आपल्याला काय सांगतो, कोणत्याही संख्येचा डिजिट रूट हा नेहमी एक अंकी धन संख्या असावा.
व्यवस्थित लिहून घ्या पहिला रूल. झालं लिहून? व्यवस्थित लिहून घ्यायच्यात, नोट्स प्रॉपर बनवायच्यात. मी नेहमी एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, नोट्स प्रॉपर बनवणे. ठीक आहे. चला जायचं पुढं. चला, आय होप सो झाला असेल सर्वांचं. काय पहिला नियम? कोणत्याही संख्येचा डिजिट रूट हा नेहमी एक अंकी धनसंख्या असावा. ठीक आहे. थोडक्यात काय, एकचा डिजिट रूट हा एकच घेणार मी, दोनचा दोनच घेणार, तीनचा तीनच घेणार, चारचा चारच घेणार आणि नऊचा नऊच घेणार. जसं दोन अंकी संख्या आली तसं मी दोन अंकी संख्येला एका अंकी संख्येमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. दोन अंकी असो, तीन अंकी असो, चार अंकी असो, कसाही असो. ठीक आहे. तो मी एका अंकीमध्ये कन्वर्ट करून घेणार. हा माझा पहिला नियम. ठीक आहे. दुसरा नियम घ्या आता विद्यार्थी मित्रांनो. हा झाला असेल सगळ्यांचा लिहून. चला, दुसरा नियम आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो. दुसरा जो नियम आहे तर तो नियम आहे, जर जर डिजिट रूट हा ऋण संख्या आला तर
तर त्याला 9 मधून वजा करावे. 9 मधून काय करावे? वजा करावे. म्हणजे थोडक्यात काय बघा, मला जर कॅल्क्युलेशन मित्रांनो 3 वजा 4 आलं तर काय करणार मी? वजा 1 लिहिणार. 3 वजा 4 काय येतं? वजा 1 येतं. बरोबर. मग ऋण संख्या आला. मग या ऋणाला मी काय करणार? 9 मधून वजा करणार. 9 वजा 1 काय येईल? 8. म्हणजे याचा जो डिजिट रूट आहे तर तो काय असेल? 8. म्हणजे ऋण आल्यामुळे काय म्हटलं मी? ऋण आल्यामुळे मी त्याला 9 मधून वजा करणार, कारण ती संख्या ऋण आली. 3 वजा 4 वजा 1 येतं. मी त्याला 9 मधून वजा करणार. 9 वजा 1 काही? 8. चला जायचं पुढं. तिसरा रूल. राईट. ऋण संख्येत समजलं. अजून एखादं एक्झाम्पल घेतो मी. 5 वजा 7 घ्या. 5 वजा 7 काय येतं? वजा 2 येतं. पण वजा अलाउड नाही आपल्याला. डिजिट रूट मध्ये वजा अलाउड नाही. त्याला 9 मधून वजा करायचं. 9 वजा 2 काय येतं? 9 वजा 2 7 येतं. म्हणजे याचा डिजिट रूट 7 घेणार मी. या इक्वेशनचा, या समीकरणाचा डिजिट रूट मी 7 घेणार. 7. ठीक आहे. समजतंय? चला तिसरा रूल घ्या. नियम क्रमांक 3. जर आता बघा, धन संख्या आलं समजलं, ऋण संख्या आलं समजलं, परंतु मग शून्य आला तर काय करायचं? जर डिजिट रूट शून्य संख्या आला, शून्य आला, काय म्हटलं मी? शून्य. डिजिट रूट शून्य आला तर
त्याला तर त्याला 9 असे समजावे. 9 असे समजावे. म्हणजे काय? जर मला 7 वजा 7 बरोबर 0 येईल ना. मग शून्याला काय करायचं? मग आता शून्याला मग सर काय करायचं? तर 0 म्हणजेच 9 घ्यायचं. शेवटी जर कॅल्क्युलेशन करून सगळ्यात शेवटी कुठं पण नाही, सगळ्यात शेवटी कॅल्क्युलेशन करून जर 0 आला तर 0 म्हणजेच 9 घेणे. 0 म्हणजेच किती घेणे? 9 घेणे. लिहून घ्या, प्रॉपरली लिहून घ्या. व्यवस्थित लिहून घेणे. चला जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. आपण पुढचा नियम घेऊया. ठीक आहे, पुढचा नियम समजून घ्या. हे नियम आधी समजून घ्या सगळे, मगच तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. नंबर 4 चा नियम. जर 9 किंवा ज्यांची बेरीज 9 येते, ज्यांची बेरीज काय म्हणतो मी, ज्यांची बेरीज 9 येते अशा संख्या आल्या, अशा संख्या आल्या तर त्या सर्व संख्या कॅन्सल कराव्यात. काय कराव्यात? कॅन्सल कराव्यात. ठीक आहे, काय म्हटलं मी? जर 9 किंवा 9, जर 9 किंवा ज्यांची बेरीज 9 येते, काय म्हटलं मी? 9 किंवा ज्यांची बेरीज 9 येते अशा संख्या आल्या तर त्या सर्व संख्या कॅन्सल कराव्या. म्हणजे थोडक्यात कसं करायचं बघा. आता मला सांगितलं 5 4 2 3 7, सांगा बरं डिजिट रूट. मग आता आपण काय करणार? 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 17 किती झाले? 21. 21 म्हणजे 2 आणि 1 3 असं काढणार. मग असं न काढता डायरेक्ट काय करायचं बघा, असं काढायची गरज नाही पडणार. डायरेक्ट काय करायचं बघा, 5 4 2 3 7 कॅन्सल कशा करायचे बघा. 5 आणि 4 9 काय झाले? कॅन्सल. डायरेक्ट कॅन्सल करायचं. 2 आणि 7 किती झाले? 9, कॅन्सल. राहिलं फक्त 3. म्हणजे बघा आलं का 3 ला 3. म्हणजे तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते एकदम फास्ट होतं. काय म्हटलं मी? तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कसं होतं विद्यार्थी मित्रांनो? एकदम फास्ट होईल. त्यामुळे ठीक आहे, राईट. व्यवस्थित लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल अजून एखादं घेऊ आपण. समजा मी असं म्हटलं उदाहरणार्थ 5 9 2 7 1, सांगा बरं डिजिट रूट काय येईल? काय करणार मी? 9 ला काय करणार? डायरेक्ट कॅन्सल करणार. 7 आणि 2 9 कॅन्सल झाले. मग आता 5 आणि 1 6, फक्त 6 घेऊन घ्या ना. आलं. कारण 5 आणि 1 9 होत नाहीत ना. 9 झाले तरच त्या कॅन्सल करायच्या.
समजते का सगळ्यांना व्यवस्थित? तर हे चारही रूल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता पाचवा जो रूल आहे शेवटचा रूल, पाचवा नियम शेवटचा नियम. 9 सोबत जर कोणत्याही संख्येचा गुणाकार केला आपण, कोणत्याही संख्येचा 9 सोबत जर कोणत्याही संख्येचा गुणाकार केला तर तर त्याचे डिजिट रूट हे नेहमी नेहमी 9च येते. काय येते? 9च येते. म्हणजे बघा, मी जर 9 गुणिले 2 केलं, 9 दुनी काय होतं? 18. 1 अधिक 8 काय येईल? 9. परत मी 9 गुणिले 5 केलं, 9 5 किती झाले? 45. परत 4 आणि 5 किती झाले? 9च. मी म्हटलं 9 गुणिले 10, 10 9 किती झाले? 90. परत मी 9 अधिक 0 9च येणार. म्हणजे 9 सोबत तुम्ही कोणाचा पण गुणाकार करा, 9 गुणिले काही पण 9च येतं. थोडक्यात काय? 9 गुणिले कोणतीही संख्या त्याचा डिजिट रूट हा 9च येतो. 9 गुणिले कोणतीही संख्या त्याचा जो डिजिट रूट आहे तर तो काय येतो? 9च येतो. करून बघा तुम्ही. ठीक आहे. 9 गुणिले कोणतीही संख्या त्याचा डिजिट रूट हा नेहमी 9च येतो विद्यार्थ्यांना. चला, झालं लिहून? आय होप सो झाला असेल सर्वांचं लिहून.
चला जायचं पुढं. चला आता प्रश्न कसे सोडवायचे बघूयात आपण. चला पहिला प्रश्न तुम्हाला दिसतो विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न तुम्हाला दिसतो इथं. ठीक आहे, हा आपण बॉडमासनं आपण काल सोडवलेला आहे. ठीक आहे, आज आपण डिजिट रूटनं सोडवायचं. कसं सोडवायचं बघा, आता समजून घ्या, व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. कसं करणार बघा मी. हे बघा 9 तर मी काय करणार, कॅन्सल करणार. मी आता शिकवलं तुम्हाला. बघा आता 8 आणि 5 13, 13 आणि 6 किती झाले 19, 19 परत 9 कॅन्सल झाले. इथं फक्त एकच लिहायचा अधिक. हे 7 आणि 2 9 परत कॅन्सल करून टाकले मी. 4 आणि 3 किती झाले 7. आता वजा हे 7 आणि 9, 7 आणि 2 9 परत ते पण कॅन्सल झाले. 1 आणि 5 6 एवढंच लिहायचं मला. पुढे जाऊ आता. 1 आणि 7 8 वजा 6 म्हणजे किती येतं 2. म्हणजे या प्रश्नाचा जो डिजिट रूट आहे मित्रांनो, या प्रश्नाचा जो डिजिट रूट आहे तर तो काय येईल, तर तो 2 येईल. समजून घ्या, या प्रश्नाचा डिजिट रूट जो आहे तर तो काय येईल 2 येईल. ठीक आहे, मग 2 कुठे येतं बघूया आपण. 2 कुठे येतं बघा, हे कॅन्सल झाले. 6 आणि 4 10 होतात. 10 म्हणजे 1 आणि 0 1 येतं, म्हणजे इथं 2 नाही येत, चुकलं हे. हे 9 कॅन्सल झाले. 6 आणि 4 10, 10 आणि 2 किती 12, 12ला परत 1 आणि 2 किती 3, म्हणजे इथं पण 2 येत नाही, हे पण चुकलं, कॅन्सल. मला 2 पाहिजे डिजिट रूट. 7 आणि 2 9, फक्त इथं 4 उरलं, हे पण नाही, म्हणजे आता हे उरलं फक्त. 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20 म्हणजे 2 अधिक 0 2. यस, पर्याय क्रमांक 4 आलं आन्सर, डायरेक्ट आन्सर. जास्त कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाही मित्रांनो.
चला जायचं कुठं? पुढचा प्रश्न. काय दिले बघा? 5 आणि 6 किती झाले? 11. 11 आणि 4 15. 15 आणि 2 17. 1 आणि 7 8. वजा 2 आणि 8 10. 7 आणि 2 काय करा? 9. कॅन्सल करून टाका. 8 आणि 4 12. 12 म्हणजे काय? 3. वजा हे 8 आणि 1 9 कॅन्सल करा. 7 आणि 7 14. 14 म्हणजे किती? 5. चला पुढे जा. 8 वजा 3 5. 5 वजा 5 0. आणि 0 म्हणजे किती येतं? 9. 0 म्हणजे किती असतं? 9 असतं ना. 9 कुठे येतं बघा मग? हे 9 इथं 8 येतं. हा इथे येतं बघा. हे सगळं कॅन्सल म्हणजे 9 असतं. पूर्ण कॅन्सल म्हणजे 0 आणि 0 म्हणजे 9. म्हणजे बघा 9 आणि 8 17. 17 आणि 1 18. आणि 18 म्हणजे परत 1 आणि 8 किती होतं? 9. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 981. बॉडमासने न सोडवता आपण डिजिट रूट पद्धतीने पण सोडवू शकतो. आणि हे एकदम चांगली मेथड आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा काय दिला गेला आपला, नीट समजून घ्या. हे बघा डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालतं. 7 आणि 2 9 होतात. मी काय सांगितलं? रूल काय लिहून दिला? 9 किंवा ज्यांची बेरीज 9 होते त्या सर्व संख्या कॅन्सल कराव्या. नाही कॅन्सल केला तरी पण चालतात. आन्सर तुमचं तेच येणार आहे. ठीक आहे. आता 1 आणि 3 किती झाले? 4. इथे लिहा 4 वजा हे 9 कॅन्सल. ठीक आहे. 3 आणि 4 7. 7 आणि 7 14. 14 म्हणजे 4 आणि 1 किती झाले? 5 वजा हे पूर्ण कॅन्सल करा. 5 आणि 2 7. 7 आणि 2 9 होतात. कॅन्सल करून टाका. इथं आलं 2. चला पुढे जा. 4 वजा 5 काय? तर वजा 1 वजा 2. आधी तर वजा 1 येतं लगेच 9 मधून वजा 1 करायचं नाही. शेवटी जेव्हा वजा येतं त्यावेळेस, सुरुवातीला नाही. आता इथे शेवटी वजा 3 आलं ना. आता वजा 3 मला ठेवायचं नाही. शेवटी इथं लगेचच वजा करायचं नाहीये 9 मधून. शेवटी किती आलं? वजा 3. शेवटचं बघायचं. शेवटचा हा डिजिट रूट असतो, शेवटचा अंक. वजा 3 आलं, याला 9 मधून वजा करा. 9 वजा 3 बरोबर काय येईल? 6. म्हणजे या प्रश्नाचा जो डिजिट रूट आहे तो 6 असेल. बघा मग 6 कुठे? येस पहिलाच ऑप्शन आहे बघा. हे 9 कॅन्सल झाले आणि 6. म्हणजे याचा आन्सर काय? उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? 6 येईल. संपलं. एकदम सोपी मेथड आहे. फक्त प्रॅक्टिस लागेल. कळेल तुम्हाला. आज आणि उद्या आपण हेच शिकणार आहे, आजच्या पार्टमध्ये आणि नेक्स्ट पार्टमध्ये.
चला जायचं पुढं. इथं पण तेच करायचं विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं बघा, 6 आणि 7 किती, 13, 13 आणि 4 17, 17 आणि 6 किती होतात, 23, आणि 23 म्हणजे 3 आणि 2 फक्त 5 लिहायचे, अधिक हे 9 कॅन्सल करून टाकले मी. 8 आणि 7 किती झाले, 15, 15 आणि 6 21, 21 म्हणजे 2 आणि 1 3 लिहायचे फक्त, वजा हे पूर्ण कॅन्सल करून टाकले मी, 9 होतं ना, उरले फक्त 5 आहे, तसं लिहा 5, वजा 5 अधिक 5 कॅन्सल, फक्त 3 येतं. 3 कुठे येतं मित्रांनो, हे बघा पहिलाच ऑप्शन 3 आहे, डायरेक्ट आन्सर. 7 आणि 2 9 कॅन्सल करायचे, कॅन्सल करायची टेक्निक शिकून घ्या, पटापट आन्सर निघतं, पटकन तुमचं कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे, 9 किंवा ज्यांची बेरीज 9 येते पटापट कॅन्सल करत जायचं. ठीक आहे, राईट. चला पुढे जाऊया आता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आधी बेरीज आपण एकदम परफेक्ट करून घेऊ, मग गुणाकार भागाकार हळू आपण डिफिकल्टी लेवल वाढवायची आपल्याला. 9 परत कॅन्सल केले मी, 5 आणि 4 9 परत कॅन्सल केले, 8 आणि 2 किती होतात, 10, 10 ला मी 1 अधिक 0 काय करणार, 1 करणार, अधिक, आता पटापट समजायला पाहिजे तुम्हाला, 5 आणि 4 काय झाले, मी 9 कॅन्सल करून टाकले, 6 आणि 2 8, इथं लिहा 8, वजा इथं बघा आता 8 आणि 6 14, 7 आणि 7 14, 14 आणि 14 28 झाले, 28 म्हणजे 10, 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1 आणि 0 1, वजा 1 अधिक 1 परत कॅन्सल, याचा जो डिजिट रूट आहे मित्रांनो तर तो काय येईल, 8, 8 कुठे बघून घ्या फक्त, हे 9 कॅन्सल झाले बरोबर, 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 8 18, 18 म्हणजे 9 येणार नाही. ठीक आहे, 9 परत कॅन्सल करा, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 7 17 बरोबर, हे बघा 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 3 17, आणि 17 म्हणजे 1 आणि 7 8, पर्याय क्रमांक बी झालं आन्सर. बघा किती बेस्ट मेथड आहे की नाही, बघा एकदम फास्ट तुमचा आन्सर येतो, एकदम बेस्ट मेथड आहे. समजते सगळ्यांना? चला जायचं पुढं. आता गुणाकार बघा, तर गुणाकार कसं करायचं बघा, गुणाकार कसं करायचं बघा, गुणाकार इथं गुणाकार करत बसायचं नाही. आता बोर्ड मास मध्ये मी शिकवलं तुम्हाला, राईट, आपले जे पहिले लेक्चर झाले ते बोर्ड मासचे झाले, तिथं मी हे सगळं व्यवस्थित शिकवलं, ट्रॅडिशनल पद्धत 77 गुणिले 78 हे असं बरोबर. इथं तसं करायचं नाहीये, लक्षात घ्या, इथं डायरेक्ट डिजिट रूट मध्ये डायरेक्ट कसं बघा, 7 आणि 7 14, 14 म्हणजे 1 आणि 4 फक्त डायरेक्ट 5 लिहा, गुणिले 7 आणि 8 15, 15 म्हणजे 1 आणि 5 6, परत गुणिले 9 काय झाले, कॅन्सल करून टाका, उरले किती 7, इथं फक्त 7 लिहा. बघा गुणाकार काय केला, काहीच केलं नाही मी, 7 आणि 7 14, 14 म्हणजे 1 आणि 4 5 लिहिलं, 7 आणि 8 15, 1 आणि 5 6 लिहिलं, 9 परत कॅन्सल केले, 7 ला 7 लिहिलं, पुढे जा बरं, 6 पंचे 30 ना, 30 ला मी 3 आणि 0 3 लिहिणार, गुणिले 7, आणि 3 7 21, आणि 21 म्हणजे 2 आणि 1 3, म्हणजे या संख्येचा जो डिजिट रूट आहे तर 3 येईल. 3 कुठे बघा बरं आता, 3 4 4 4 4 किती झाले, 4 चौक 16 ना, 16 आणि 6 22 आणि 7 29 नाही याला, 4 4 4 4 चौक 16 आणि 14, हा 16 आणि 14 30, हे बघा 4 आणि 7 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19 आणि 7 26, 26 आणि 4 होतात 30, आणि 30 म्हणजे मित्रांनो 3, आलं आन्सर, पर्याय क्रमांक बी, ऑप्शन बी. 30 म्हणजे किती, 3 ना, या ऑप्शन बी ची बेरीज 30 होते, आणि 30 म्हणजे 3,
इथे कुठेच बेरीज 3 येणार नाही तुम्हाला डिजिट रूट. एक इन केस आला कोणत्या ऑप्शन मध्ये 3 तर काय करायचं, त्यासाठी अजून पुढची मेथड आहे आपली, एक आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. ठीक आहे, घ्या लिहून घ्या. चला झालं लिहून. चला जायचं पुढं, पुढे जाऊया. इथं काय दिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, सेम डिजिट रूट. 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, 15ला 1 आणि 5 किती करणार मी 6, गुणिले 3 आणि 8 11, 11ला 1 आणि 1 2, वजा 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, इथं फक्त 9 द्या. ठीक आहे, चला पुढे जा. 6 दोन्ही 12, 12ला मी 2 आणि 1 काय करणार 3 लिहिणार, वजा 9, 3 वजा 9 वजा 6, 3 वजा 9 काय येतं वजा 6 येतं. आणि मी डिजिट रूट वजा मध्ये लिहिणार का नाही, याला मी 9 मधून वजा करणार, 9 वजा 6 करणार, 9 वजा 6 3 येतं. 3 कुठे येतं बघा, हे कॅन्सल झाले, कॅन्सल म्हणजे 9 येतं ना, 7 आणि 2 9 कॅन्सल, 8 आणि 3 11, 11 म्हणजे 2 नाही येणार उत्तर, हे कॅन्सल, 7 आणि 3 10, 10 म्हणजे 1 नाही येणार, 9 कॅन्सल, 7 आणि 2 9 कॅन्सल, उरला 3 आणि याचं उत्तर 3. पर्याय क्रमांक सी 3 हे तुमचं मित्रांनो या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर येईल. चला झालं सगळ्यांचं, आय होप सो झालं असेल लिहून सर्वांचं. चला पुढे जाऊया, लाईफ में हमेशा आगे बढ़ो है ना. चला काय दिले बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 7 12, 12ला परत 1 आणि 2 काय करणार मी 3, गुणिले 7 आणि 8 15, 15 म्हणजे 1 आणि 5 परत 6 लिहिणार मी, आणि 6 गुणिले 3 काय होतं 18, 18ला परत 1 आणि 8 9 करणार, वजा हे कॅन्सल झाले कारण याची बेरीज 9 येते, मी मग शिकवलं ना, हे राहिलं फक्त 8. आता 9 वजा 8 काय येतं विद्यार्थी मित्रांनो 1 येतं ना. आता 1 कुठे येतं बघा बरं मित्रांनो, 1 कुठे येतं, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, 28 म्हणजे 10 म्हणजे 1, अरे आलं, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, 28 म्हणजे 8 आणि 2 10, आणि 10 म्हणजे 1 आणि 0 1, आलं आन्सर, झालं, पुढे जायचीच गरज नाही. बघा किती फास्ट आन्सर काढले की नाही बघा. खूप छान मेथड आहे, फक्त शिकून घ्या वापरायची कशी, खूप खूप मस्त इंटरेस्टिंग मेथड आहे. तुमचं विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड आन्सर येईल, कमीत कमी वेळामध्ये तुमचं उत्तर येईल. 10 पैकी कमीत कमी 6 ते 7 प्रश्न तुम्हाला या मेथडनं सुटतील मित्रांनो, समजून घ्या त्यासाठी. ठीक आहे,
चला जायचं पुढं. बघा आता इथे किती कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, पण आपल्या ट्रिकने एकदम फास्ट सुटतो की नाही बघा. 6 आणि 7 किती झाले? 13. 13 म्हणजे किती? इथं फक्त 4 लिहा, गुणिले 9 कॅन्सल करा, इथं लिहा 2. 4 2 8, इथं आला 8, अधिक 3 आणि 7 किती झाले? 10. 10 ला 1 आणि 0 1, गुणिले हे 9 कॅन्सल झाले, इथं लिहा फक्त 7, म्हणजे 1 गुणिले 7 7 आहे, वजा 4 आणि 4 8, 5 आणि 1 6. 8 गुणिले 6 किती होतात? 8 सख्खे 48 ना. 48 ला परत 8 आणि 4 12, 12 ला परत 2 आणि 1 3. काय केलं नीट समजून घ्या. 6 आणि 7 किती झाले? 13. 13 ला 4 लिहिलं मी, 9 कॅन्सल 2 लिहिलं, 4 दुने 8 इथे लिहिलं, 3 आणि 7 10, 10 ला 1 आणि 0 1 लिहिलं मी, 79 ला 9 कॅन्सल करून 7 लिहिलं, 7 1 7, वजाला वजा, 4 आणि 4 8, 5 आणि 1 6, 8 सख्खे 48, 48 ला परत 8 आणि 4 12, 12 म्हणजे 2 आणि 1 3 लिहिलं. ठीक आहे, पुढे चला. 8 आणि 7 किती झाले? 15, बरोबर. 15 वजा 3 किती येतं? 12, आणि 12 ला काय लिहिणार मी? 1 आणि 2 3 लिहिणार. मला फक्त 3 बघायचं मित्रांनो, कुठे येतं बाबा 3? 6 आणि 4 10, 7 आणि 3 10, 10 आणि 10 20 म्हणजे 2 येतं, नाही चालणार. 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 22 आणि 3 25 म्हणजे 7, नाही चालणार. इथं 9 कॅन्सल, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 म्हणजे 4, हे पण नाही चालणार. 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 16 आणि 3 19, 19 म्हणजे 1 येतं. सगळे तर कॅन्सल नाही होऊ शकत. बघू आपण. 6 आणि 8 14 आणि 4 18, 18 19 20 21, इथे येतं ना रे, ऑप्शन बी येतो ना. हे बघा 21 येतं ना, याची बेरीज 22 नाही 21 येते. 6 आणि 8 14, 14 आणि 4 18, 18 आणि 3 21, 21 म्हणजे 2 आणि 1 3. झालं, उत्तर आलं, ऑप्शन बी, पर्याय क्रमांक बी. बघा एवढा मोठा प्रश्न आहे, बोर्ड मास्टर जर मी सोडवला असता तर वेळ लागला असता. आपल्या डिजिटल पद्धतीने सोडवला, पटकन आन्सर आला की नाही चेक करा. चला जायचं पुढं. यस विद्यार्थी मित्रांनो, थोडस आता आपण पुढे जाऊया. काय दिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, परत गुणाकाराचा प्रश्न आहे, डिजिट रूट पद्धतीने सोडवायचा. 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 आहे तसं 5 लिहा फक्त, गुणिले 4 आणि 8 किती? 12, 12 ला मी 2 आणि 1 3 लिहिणार मी, गुणिले हे 9 कॅन्सल करा, आहे तसं 2 लिहायचं. चला पुढे जा. 5 3 15, 15 2 30, 30 ला परत 3 आणि 0 लिहिणार मी 3. झालं, 3 कुठे बघा फक्त, 9 कॅन्सल. ठीक आहे, 5 आणि 3 8, अधिक 1 9 कॅन्सल, 6 आणि 6 12, 12 12 आणि 1 13, 13 म्हणजे 4 येणार नाही, हे कॅन्सल हे कॅन्सल. 6 आणि 6 12 आणि 13, 13 म्हणजे 4 नाही येणार. हे कॅन्सल हे कॅन्सल. का कॅन्सल करतोय कळालं पाहिजे. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 म्हणजे 3. यस, 12 म्हणजे 3, ऍब्सोल्युटली राईट. बघा किती फास्ट आन्सर काढतोय मी, फक्त ट्रिकची प्रॅक्टिस करा मित्रांनो. चला समजते सगळ्यांना, आय होप सो सर्वांचा झाला असेल लिहून आणि समजत पण असेल. ठीक आहे, चला एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण आजच्या सेशनचा. ठीक आहे, आजच्या सेशनचा एक आपण लास्ट क्वेश्चन घेऊ. हे भागाकाराचे क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. वर्ग, ठीक आहे, हे पुढच्या सेक्शन मध्ये घेऊ आपण. वर्ग घन, ठीक आहे, हे पुढे घेऊ आपण, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. आज आपण बेरीज वजाबाकी व्यवस्थित शिकलेले आहोत. ठीक आहे, परत ते विसरून जाल तुम्ही. याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित आजच्या लेक्चरची. एकदा बघतो मी बेरीज वजाबाकीची आहे का पुढे कुठं, म्हणजे ते कव्हर करून घेऊ आपण, है ना. हे आपण पुढच्या सेशन मध्ये घेऊया. ठीक आहे, थोडी डिफिकल्टी लेवल पुढे वाढवलेली मी, कारण हे तुम्हाला हळूहळू डिफिकल्ट लेवलचे प्रश्न पण विचारू शकतात एक्झाम. हा चला, हा एक घेऊया आपण. ठीक आहे, आजच्या सेशन मधलाच. चला करा बरं. इथं बॉडमासनं जर आपण हा विद्यार्थी मित्रांनो सोडवणार तर आपल्याला वेळ लागणार. ठीक आहे, बघायचं मग. 6 आणि 6 12 आणि 12 आणि 1 13, 13 ला परत 3 आणि 1 काय लिहिणार मी? 4 लिहिणार, गुणिले 3 आणि 8 11, 11 ला 1 आणि 1 2 लिहिणार मी, वजा 4 आणि 2 6, 3 आणि 4 7, 7 सख्खे किती झाले? 42, 42 ना, 42 म्हणजे 4 आणि 2 6 झाले, अधिक 5 आणि 1 6 लिहिलं मी, 3 आणि 1 4 लिहिलं. आता साइन चौक किती? 24, 24 ला 4 आणि 2 6 लिहिणार. फक्त डिजिट रूट वापरा.
4 दुनी 8 वजा 6 अधिक 6 अधिक 6 वजा 6 कॅन्सल. उरला काय 8. आता 8 कुठे आहे बघा बरं. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9 नाही येणार. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 म्हणजे 1 नाही येणार. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8. पर्याय क्रमांक सी हे मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर येईल. बघा किती सिंपल आहे, राईट. बॉडमासनं आपल्या हे सगळं गुणाकार वगैरे करत बसावं लागलं असतं. डिजिटल मेथडनं किती सिंपल झालं तर हे बघा, तुम्हीच चेक करा. ठीक आहे. चला, आय होप सो सर्वांना विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे. तर इथून पुढचा पार्ट आपण पार्ट नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. आज आपण बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या आहेत. उद्या आपण टक्केवारी, शेकडेवारी, वर्ग, घन हे डिजिट रूटनं कसं सोडवायचं हे पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर शक्यतो लेक्चर 2 वेळा बघा. ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे तर तुम्हाला 2 वेळा 2-3 वेळा तुम्ही किती वेळा बघू शकता, त्यामुळे तुम्ही ते बघून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.